गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सद्गुरूच्या लक्षणाचा विचार चालू आहे तिसऱ्या तरंगाच्या निमित्ताने, आणि सद्गुरूंची कर्तव्य हा खरा तिसऱ्या तरंगाचा विचार आहे. आणि त्याबरोबर मग शिष्यांनी कसं असावं, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवताही करावे दास्य सकळ, ही पण विचारधारा मांडलेली आहे की शिष्यांनी कशी सेवा करावी. पण आधी मात्र विषय जो मांडला आहे तो सद्गुरूंनी त्या शिष्याचे 12 प्रकारचे भेद त्याच्या अंतःकरणात आहेत ते त्याला समजून सांगितले पाहिजेत. आणि ते समजून सांगितले की तो आनंदाशी एकरूप होण्याची तिथे व्यवस्था आहे. आणि त्या निमित्ताने आपण ती प्रस्तावनेला सुरुवात केलेली होती, कारण प्रस्तावनेमध्ये 12 प्रकारच्या भेदाचा उत्कृष्टतेने विचार केलेला आहे. पण ते भेद समजून घेण्यापूर्वी त्या प्रस्तावनेतला जो रिव्हिजन पार्ट आहे तो त्या 12 प्रकारच्या भेदाला समजून घेण्यासाठी आपल्याला खूप उपयोगाला पडतो. आणि म्हणूनच त्याचीही रिव्हिजन व्हावी ही पण भूमिका एक साखरे महाराजांनी मांडलेली होती, आणि त्याप्रमाणेच त्यांनी त्या अभ्यासाचा विचार केला होता. आता इथे अधिकाऱ्याचे विषय मांडून झाले की उत्तम अधिकारी पाहिजे, हे अगदी मान्य आहे. पण आता मी उत्तम अधिकारी नसेल तर मग मी कसा आहे, मध्यम आहे, मंद आहे, कनिष्ठ आहे, अशी आपण एक भूमिका मांडू शकतो. पण असं जरी असलं तरी कुठेही अभ्यास मात्र काही चुकत नाही. मग अभ्यासाशिवाय तगण्याची नाही, किंवा ज्ञानदेव म्हणतात की अभ्यासे येऊन मला मिळ. असं जर अभ्यासाशिवाय पर्याय नसेल तर मग अभ्यास करावा, आता ही भूमिका आहे. आणि अभ्यास करायचा असेल तर आजच एक चर्चा अशी झाली की सकाळी 6:30 यांनी फोन केला मनोजनी की यौक्तिक शब्दाचा अर्थ काय. मी झोपेतच होतो, झोपेत उठतच होतो जस्ट. आणि यौक्तिक शब्दाचा अर्थ काय, तर यौक्तिक शब्दाचा अर्थ उदाहरण देऊन समजावून सांगणे. पण उदाहरण देऊन समजावून सांगताना विचारसागरच्या परंपरेमध्ये आम्हाला साखरे महाराज कितीशी उदाहरणं सांगत होते. फार थोडं उदाहरण सांगायचे, एखादा सिद्धांत आणि मग त्याला पटेल असं एखादं दुसरं उदाहरण, आणि उदाहरण देऊन झालं की मग ते परत आम्हाला विचारायचे कळलं का, कळलं म्हणलं की आम्हाला सांगा म्हणायचे. आणि मग त्यांना लक्षात यायचं की यांना काही कळलंय किंवा काही कळलेलं नाही. आणि मग नसेल कळलेलं तर परत आणखीन एक दुसरं उदाहरण द्यायचे आणि ते पुन्हा काय करायचे ते समजावून सांगायचे. म्हणजे फार काही वाईट खेळ होत नव्हता तिथे. 1-2 उदाहरणातच ते मला काय करायचे, आम्हाला सगळ्यांना समजावून सांगायचे. म्हणजे माझी बुद्धी कशी झाली पाहिजे, यौक्तिक म्हणजे ती नेमकी नेटकी झाली पाहिजे. आणि ती नेमकी नेटकी समर्थांच्या भाषेत झाली तर मग मला माझ्या आनंदाकडे जायला सहज तयारी करता येते. मग अशी नेमकी नेटकी जी बुद्धी आहे उत्तम अधिकाराची किंवा मध्यम अधिकाराची असं म्हणूया, तर ती जी काय बुद्धी आहे ती माझ्या पदरी मला अंतःकरणात तयार करायची असेल तर मला विवेक वैराग्य समाधी षटकाशिवाय पर्याय नाहीये. मग पर्याय नसेल तर आता काय झालं, त्याच्या पुढचा जो विभाग आहे आपल्या अभ्यासाचा तो असं सांगतोय की विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि 4 मुमुक्षत्व या ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीच्या 4 साधना साधन चतुष्टय असे म्हणतात. आता ती 4 साधनं आहेत. आणि साधन शब्दाचा अर्थ आपण इंग्रजी भाषेत जरी घेतला तरी सिस्टीम असते. आणि मग सिस्टीम काय असते, सिस्टीम नेहमी काय असते, जो सिस्टीम चालवतो त्याच्यापेक्षा ती वेगळी असते. मग सिस्टीम म्हणजे अनुभव नाही, एवढं मात्र आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर काय होतं, सिस्टीमचाच मोठा भार होतो, खेळ होतो. मग आता शब्द ही सिस्टीम आहे का काय आहे असा जेव्हा विचार करायची वेळ येते, विचारसागरचे शब्द असतील नाही तर अगदी म्हणूया वेदांताचे शब्द असतील, पण शब्द हे काय आहेत, सिस्टीम आहे. मग सिस्टीम नेहमी काय करते, मला समजावून सांगते. आणि समजावून सांगितल्यानंतर सिस्टीमनी जे समजावून सांगितलंय त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं साध्य. आता ते काय साध्य आहे, या सिस्टीमचा वापर केल्यानंतर मला काय साध्य होईल अशी जी भूमिका आहे ती मला कळते. पण इथे मात्र परमार्थामध्ये समर्थ म्हणतात तसं साध्य होता साधनाचा ठाव नाही. म्हणून इथे सिस्टीममुळे येणारा जो आनंद विचार आहे, म्हणजे आता हे विवेक वैराग्य समाधी षटक ह्या काय आहेत, ह्या सिस्टीम आहेत. मग सिस्टीममध्ये येणारा जो अनुभव आहे तो जर मला वेगळेपणाने येत असेल तर तिथे मला तो वेगळेपणाने येणारा अनुभव मला कळला पाहिजे. मला सांगायचा काय उद्देश आहे की विवेकाचा विचार जेव्हा करायची वेळ येते साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये, त्यावेळी
ते विवेकाचा विचार जेव्हा आपल्या पुढे येतो तेव्हा संत आपल्याला सांगतात विवेकाचे फळ ते सुख. हे अगदी बरोबर आहे की चित्तवृत्ती शांत होते आणि माझ्या अंतःकरणात सुख प्रकट होतं. पण त्याच्या अलीकडे जो विवेकाचा विचार आहे तो काय पद्धतीने मला कळतो, त्या विवेकाचा शेवट तो मला काय पद्धतीने कळतो, ही भूमिका मला माझ्या अंतःकरणात सहज सिद्ध झाली पाहिजे. आणि ते मला एकदा कळालं तर मग आता ह्याच्या पुढे काही मला त्या साधन करण्यातनं मिळणारं नाहीये. मग जिथे मी वीक आहे, साधनेमध्ये अशक्त आहे, तिथे मात्र मी काय करू शकतो, भक्कम लक्ष देऊ शकतो आणि मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. म्हणून आता विवेक काय आहे, ही 4 साधनं ज्ञान प्राप्तीची आहे, ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीची आहे. पण वास्तवात दोन्ही बाजू बोलतात. ब्रह्मज्ञान करून घ्यायचं एकही साधन नाही आणि पुन्हा इथे काय म्हणतायत, ब्रह्मज्ञान ब्रह्म आत्मैक्य, असं दोन्ही म्हणलंय. आत्मब्रह्मैक्य म्हटलं तरी चालेल, कारण का शेवटी येणारा प्रथम अनुभव काय आहे, मी आत्मा आहे. मग त्यातून मग पुढे काय आहे, व्यापक ब्रह्माचा अनुभव आहे. मग ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची साधनं या शब्दाचा अर्थ आपण लगेचच करून घ्यायचा की अविद्या निवृत्तीची साधनं, अशा पद्धतीने त्याचा विचार करायचा. कारण अविद्येची निवृत्ती युगपत आनंदाची प्राप्ती, म्हणून अशा अर्थाने ती ब्रह्मज्ञान प्राप्तीची आहे, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या प्राप्तीची साधनं आहेत, अशा पद्धतीचं ते बोलणं आहे. मग विवेक काय सांगतो, सत्शास्त्र श्रवणाने सत्संगतीने. आता सत्शास्त्र श्रवण झालं पाहिजे. आता सत म्हणजे सत्स्वरूपाकडे जाणारं जे काय सगळे विचारधारा आहे त्या संदर्भातलं जे काय शास्त्र श्रवण आहे ते माझं अंतःकरणात व्यवस्थित झालं पाहिजे. कारण श्रवणाची व्याख्या ती पुढे येणार आहे की पुन्हा काय आहे, उपक्रम उपसंहार पाहून. मग आता ग्रंथाचा उपक्रम काय, दासबोधाचे असा विचार केला तर भक्तीचे न योगे देव असा त्याचा उपक्रम आहे. मध्येही ब्रह्मस्वरूपाविषयी बोललेत आणि शेवटी काय झालेलं आहे, निर्गुण निश्चळ ते ब्रह्म आंतरिबिंबले, शेव झाला मायेचा वगैरे. पण स्वरूपाशी मी एकरूप झालो, भक्तीनी सुरुवात केली आणि शेवटी स्वरूपाशी एकरूप झालो. म्हणजे इथे सत्शास्त्र श्रवणामध्ये केवळ जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्य ज्ञानाचाच विचार केला गेला पाहिजे प्रकर्षाने, किंवा त्याला असं जे म्हणूया एक सहकारी विचार हा जास्त केला गेला पाहिजे. कारण शेवटी अत्यंत अंतरंग असा विचार करायची वेळ येते साधनेच्या बाबतीत. ही 4 साधनं सांगितली, पण ते पुढे पुढे काय म्हणतात, एक हे अंतरंग आहे, ह्याच्यापेक्षा हे अंतरंग आहे, त्याच्यापेक्षा ते अंतरंग आहे, आणि सरते शेवटी काय म्हणतात, तत्वमसी हे अत्यंत अंतरंग आहे. म्हणजे आपल्या अभ्यासाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा एक लक्षात ठेवायचं की मी तत्वमसीच्या चिंतनाचा अधिकारी झालो पाहिजे. तो अत्यंत अंतरंग अधिकारी आहे. मग तो अत्यंत अंतरंग अधिकारी मी जर सिद्ध व्हावा असं जर वाटत असेल तर ही जी काय त्याची साधनं आहेत त्या अत्यंत अंतरंग अधिकारी होण्याची ही मात्र अलीकडची सगळी साधनं काय आहेत, मला अत्यंत अंतरंग करतात. आणि मला अत्यंत अंतरंग करत असतील तर अंतरंग साधनेमध्ये काय उपदेश आहे, ते तू आहेस तत्वमसी. मग ते तू आहेस या शब्दाचा अर्थ शेवटी मी इतका अभ्यास करून व्यवस्थितपणा माझ्या अंतःकरणात यावा की केवळ तत्वमसीच्या चिंतनातनच मी माझा व्यवहार अभ्यासाचा पूर्ण केला पाहिजे, अशी एक भूमिका आपल्याला तयार करता येते. म्हणजे या सत्शास्त्र श्रवणाने मला, सत्शास्त्र या शब्दाचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञानशास्त्र, त्या शास्त्राच्या श्रवणाने मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक सुंदर व्यवस्था तयार करता येते. मग पुढचा शब्द आहे सत्संगतीने. आता सत्संगतीने, आता सतची संगती असली पाहिजे. आता सतची संगती, मग त्या सत शब्दाचा एक अर्थ सज्जनांची असं पण एक केलेला आहे, पण तरी तो काय आहे, तो वरवरचाच अर्थ आहे. सतची संगती या शब्दाचा अर्थ ते तत्व मी आहे या विचारांची संगती माझ्या अंतःकरणात सिद्ध झाली पाहिजे. आणि त्या विचारांची जर का अंतःकरणात सतत त्याच्या अवतीभोवती मी जर फिरलो तर मग देवळात जायला खूप काय असतो, चान्स असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स काय सांगतो की असा गोल 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 फिरता फिरता तो कुठे जातो, शेवटी त्या सेंटरला जातो. आणि सेंटरला काय आहे, देऊळ आहे, आमचं आत्मस्वरूपाचं देऊळ आहे. त्याच्याशी तो काय होऊन जातो, एकरूप होऊन जातो. म्हणजे इथे काय आहे, तो सत्संगतीमध्ये सुद्धा, म्हणजे संत संगतीमध्ये, संत संगतीलाही सत्संगती असं म्हणलंय. मग आता संत संगती असेल तर संत संगतीमध्ये काय विचारधारा चाललेली असते, सतत ते ब्रह्म
मी आहे, तो आत्मा मी आहे, याच्या अवतीभोवतीचं जे चिंतन आहे ना, तेच खरं चिंतन आहे. आणि तेच नेमकं आणि नेटकं चिंतन केलं तर माझा परमार्थ हा थोडक्या दिवसामध्ये, म्हणजे अधिक वेळ न लागता, गौरव दोषात न जाता, म्हणजे जरुरीपेक्षा जास्त बडबड न करता तो मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाता येतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी या विवेक वैराग्य समाधी षटक किंवा याच्यामुळे मी माझा अधिकार वाढवत असतो. आणि अधिकार वाढवता वाढवता एक दिवस तत्वम पदार्थ शोधनाच्या योग्यतेचा मी होतो आणि मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. मग सत्शास्त्र श्रवणामध्ये आणि सत्संगतीमध्ये काय आहे तर आत्मा अविनाशी आहे. आता पहिलं त्यातलं म्हणणं काय आहे की तो आत्मा अविनाशी आहे आणि तो आत्मा मी आहे, म्हणून मी सुद्धा अविनाशी आहे. मग मी नाश पावणारा नाही. मग शरीर रूपाने माझा नाश होतो, पण आत्मरूपाने मला मात्र नाश नाही. मग नाश नाही म्हणून त्याच्या अलीकडे स्थिती नाही, म्हणून त्याच्या अलीकडे मला जन्म नाही. म्हणून अजर आणि अमर. आणि शरीर मात्र कसं आहे, नाशवान आहे म्हणून स्थितीवान आहे, म्हणून उत्पत्तीवान आहे. म्हणून 3 दोष हे कोणाला लागले तर स्थूल सूक्ष्म कारण महाकारण शरीराला लागले. आणि ते म्हणजे मी, शरीर नाही. मग याचा अर्थ काय झाला, विवेक काय सांगतो, कारण शेवटी डेफिनेशन आहे ना की एक आत्माच तेवढा, आपण अगदी सोपी डेफिनेशन केलेली आहे, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे. मग उर्वरित जगतामध्ये सर्व आलं. मग ते कसं आहे, क्रियावान आहे. आता क्रियावान आहे या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये बदल होत जातात, त्याच्यामध्ये अनेक क्रिया सुद्धा घडतात. मग क्रिया घडतात, चालण्याची क्रिया आहे, बोलण्याची क्रिया आहे, पुन्हा अस्ति जे आहे ते पसन क्रिया आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती नाश ह्या सुद्धा 3 क्रियाच आहेत. म्हणजे जगामध्ये काय आहेत, घडामोडी चाललेल्या असतात, काही घडतं आणि काही मोडतं, पण आत्मा मात्र आला कसा आहे, घडण्या मोडण्यापासनं अलिप्तच आहे. हे असं पक्क जर माझ्या लक्षात आलं, तो अविनाशी आहे याचा अर्थ त्याचा नाश होत नाही. अनुत्पन्न स्वरूप म्हणजे तो उत्पन्न होत नाही. आता आलंच ना, नाश नाही म्हणजे त्याच्या मागचं काही उत्पत्ती नाही, स्थिती नाही आणि लय नाही, व अपरिवर्तनशील असून. आता परिवर्तन कोणामध्ये आहे, जे जन्माला येतं ते परिवर्तनशील असतं, त्यात बदल होतो. आता परिवर्तन शब्दाचा अर्थ बदल. आता 65 मध्ये म्हटलंय की बहु जवळ होयेच्या नंतरची ओवी काय आहे, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. पण त्याच्या पुढच्या चरणांमध्ये मांडलंय की तो प्रगटना लपाला असे न खोमता जो. आता खोमणे या शब्दाचा अर्थ बदल होणे, पण न खोमता, त्याच्यामध्ये काहीही बदल न होता तो जसा असायचा तसाच आहे, त्याला काय म्हणायचं, अपरिवर्तनशील. आता शरीर कसं आहे, परिवर्तनशील आहे. आत्ता पूर्वी कसं होतं, लहानपणी मध्यम वयात कसं होतं आणि आता कसं आहे, दात पडले, हे झालं ते झालं. आणि पूर्वी तर माझ्या दिसण्याचा मला किती अभिमान होता, मी फार हँडसम आहे अशी भूमिका असते. पण नंतर हँडसमचा काय होऊन जातो, पुन्हा रामकृष्ण हरी होतो. पण आत्मरूपाने मी कायम काय आहे, हँडसमच आहे असा विचार करावा. म्हणजे प्रत्येकाने आता भगिनी वर्गाने म्हणावं की आम्ही प्रिन्सेस आहोत आत्मरूपाने. का आहोत, पुन्हा असंच आहे की आत्मा सुंदर आहे, आत्मा गोड आहे, आत्मा सुंदर आहे. मग आत्मस्वरूपाची ऐक्यता आहे म्हणजे त्याच्या अंतःकरणात काय आहे, तो सुंदरता आहे. मग ही सुंदरता कोणाची आहे, मग ती स्वरूपाची आहे. आणि ती सुंदरता कधी परिवर्तित होत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ऐक्याकडची जी सुंदरता आहे ती जशीच्या तशी टवटवीत असते. अगदी हल्लीच्या भाषेत बोललं तर एव्हरग्रीन असते. आणि अदरवाईज शरीराची टवटवी कशी असते, ती कधी असते कधी नसते. म्हणजे इथे काय आपल्याला विचार करायचा की स्वरूप दृष्टीने म्हणजे आत्मदृष्टीने मी कसा आहे, अपरिवर्तनीय आहे. पण शरीर दृष्टीने मात्र कसा आहे, परिवर्तनशील आहे. म्हणून परिवर्तनामध्ये सुख आणि दुःख नको. हा मुख्य मुद्दा तिथे आहे की परिवर्तनशीलता तयार झाली की मग काय होऊन जातं, सुख दुःख होतं. म्हणजे मागे एकदा चर्चा करताना माझे सद्गुरू काका असं म्हणाले की तुम्ही मला तब्येत विचारली की मला तब्येतीची आठवण येत होते, तोपर्यंत काय आहे, मी माझ्या आनंदात असतो. म्हणून तुम्ही काय करा, इनडायरेक्टली तब्येत विचारू नका. कारण म्हातारपणी शरीर काय होतं, थोडंसं जर्जर होतं. मग जर्जर होतं त्यावेळी ते त्रास द्यायला लागतं. म्हणजे आता सुद्धा एकांनी विचारलं की तुम्हाला हातपाय काही दुखत नाहीये का, दाबून देऊ का, तर त्यावेळी ते म्हणाले माझी पाठ दुखते. आणि त्यांची पाठ ही कायम दुखत असते. आता ती गोळ्या घेतल्या तरी दुखते. आता हा काय झालेला आहे,
त्यांच्या शरीर धर्माचा भाग आहे, पण कुठे त्यांची वाच्यता आहे का? वाच्यता जेव्हा असते तेव्हा लक्षात ठेवायचं की माझं लक्ष शरीराकडे. ज्याची वाच्यता अधिक असते त्याच्यावर माझं लक्ष अधिक असतं. मग आत्मस्वरूपाची वाच्यता करता येते का? नाही. मग आता काय झालं? अशा पद्धतीने आहे. मी शांत बसणं हेच त्याचं खरं काय आहे? उत्तर आहे. म्हणून इथे काय आहे? आत्मस्वरूप अपरिवर्तनीय आहे. म्हणून अनुभव सुद्धा कसा लागतो? अपरिवर्तनीय. अपरिवर्तनीय शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये बदल न होणे. मग असं अपरिवर्तनशील असून म्हणजे हे सांगितलं पाहिजे बरं का. त्या सत्शास्त्र श्रवणामध्ये ह्या गोष्टी सतत आल्या पाहिजे. ह्या गोष्टी सोडून दुसऱ्या गोष्टी आल्या न की समजायचं सत्शास्त्राचं श्रवण काय झालेलं आहे? रामकृष्ण हरी झालेलं आहे. चांगला शब्द नाही येतो या बाबतीत, रामकृष्ण हरी. अशा पद्धतीने आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग पुढे असून तद व्यतिरिक्त सर्व अनात्म वर्ग. आता एक आत्मा सोडून तद व्यतिरिक्त काय आहे? सर्व अनात्म वर्ग विनाशी. विनाशी म्हणजे नाश पावणारा. उपजे ते नाशे अशा पद्धतीतला आहे. पुनरपी भासे अशा पद्धतीतला आहे. नंतर चंचल आहे. आता चंचल या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण म्हणतो अंतःकरण चंचल आहे. चंचल आहे या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यामध्ये सतत बदल होत असतो. किंवा शरीर कसं आहे? चंचल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल आहे की तरुण, नंतर आणखीन काय पुढे बदल होत जातात. मध्यम वयीन, काही काही शब्द छान काढलेत लोकांनी. आणि शेवटी म्हातारा झालेला अंकल म्हणलं की काय होतो? तो जरा दचकतो पहिल्यांदी. पण काय आहे, कधीतरी अंकल आजोबा हे वाक्य येतात त्यावेळी मग माणूस एकदम घाबरा होतो. अरे माझा आजोबा कसा काय केला याने. आणि हा स्वतःला मात्र तरुणच समजत असतो. तरी सुद्धा काय आहे? ते चंचल आहे, बदलणारं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि परिवर्तनशील आहे. म्हणजे शरीर कसं आहे? परिवर्तनशील आहे. जग कसं आहे? परिवर्तनशील आहे. असे कळणे व तसा निश्चय होणे. म्हणजे असे कळणे हे शब्दांच्या स्तरावरचा एक विचार आहे. व तसा निश्चय होणे. आता तसा निश्चय होणे म्हणजे अंगी बांधणे. म्हणजे तसा निश्चय माझ्या अंतःकरणात तयार होणे आणि त्याप्रमाणे मी माझी जीवनगती सांभाळणे, हा त्यातला मुख्य विचार आहे. आता निश्चय होणे आणि तसं मला कळणं आणि निश्चय होणं यासच विवेक असं म्हणतात. आता या डेफिनेशनपेक्षा, पहिल्या डेफिनेशनपेक्षा इथे काय झालं? अधिक समजावून सांगितलंय. मग प्रस्तावनेचा अभ्यास करणं फायद्याचं आहे की नाही, असाही विचार करता येतो. विवेकाने वैराग्यादी उत्तम साधनांचा लाभ होतो. कारण वैराग्य कसं हवे? तर ते विवेकयुक्त हवे. आपल्याला समर्थांनी ओवीत लिहिली एका, विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. मग अविवेकाचं फळ म्हणजेच काय? की हे नाशवान जगत आहे याविषयी मी कितीही विचार केला, कितीही त्याला सत्यत्व दिलं, तरी मला सुखदुःख झाल्याशिवाय राहतंय का? नाही ना. मग काय करायचं? मग त्या जगामध्ये असलेली जी वृत्ती आहे ती केवळ व्यवहार करण्यापुरती ठेवायची आणि उरलेल्या ज्या वेळ आहे त्या वेळांमध्ये आत्मानात्म विचाराचा अभ्यास, तत्वमसीचं चिंतन, विचारसागरचा अभ्यास, नामचिंतन, या सगळ्या गोष्टी परफॉर्म करायच्या. त्या गोष्टी आपण आपल्या अंतःकरणात व्यवस्थितपणे त्याची मांडणी तयार करायची. आणि उभारणी आणि मांडणी ही ती काय देवानीच करावी काय? त्याचा काय अधिकार आहे काय? आपण या आतमध्ये उभारणी आणि मांडणी करावी आपण, की या आधी मिथ्या उभारावे या पद्धतीने आपण उभारणी करावी या पंचमहाभूतिक जगाची. आणि मग पुन्हा काय उभारवणी ते सांडावे. मग ते मिथ्या आहे असं एकदा ठरवलं की मग काय आहे? पुन्हा निसंगपणे समाधान पावावे, निसंगपणे पावावे ते समाधान, अशी एक भूमिका मांडलेली आहे ना. मग इथे समाधान जर मला पावावं असं वाटत असेल तर मग पुन्हा काय आहे? आत्म अनात्म विवेक हा झाला पाहिजे. विवेकामध्ये अनेक गोष्टी आहेत. आत्म अनात्म विवेक आहे, क्षर अक्षर विवेक आहे, सार असार विवेक आहे. अशा पद्धतीने कितीतरी विवेक आहेत की जे आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेत, संतांनी सांगितलेत. आता आत्म अनात्म विवेक, इथे फक्त एक आत्म अनात्म विवेकाचं चिंतन केलंय की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत येणारं जाणारं आणि मिथ्या आहे. पण पुन्हा क्षर अक्षर काय आहे? विवेक. क्षर म्हणजे पुन्हा सरत जातो तो काय आहे? क्षर. मग जीव कसा आहे? शरीर रूपाने क्षर आहे, सरणारा आहे. आणि ब्रह्म कसं आहे? अक्षर आहे. म्हणजे त्याचा नाश होत नाही, म्हणून ते मी आहे. सारासार विवेक, सार ते शोधून घ्यावे असं म्हणलंय, किंवा सारासार विचारे संता संगे. मग असंच जर असेल तर मग काय आहे? आपल्याला काय केलं पाहिजे? सार ब्रह्म आहे आणि ते मी आहे. आणि आसार काय आहे? पुन्हा जगताचं.
मग आसार काय आहे? जगत आहे. मग जगत आसार आहे म्हणून त्याच्याविषयी मी अतिरिक्त चिंतन करणार नाही. पर्याप्त चिंतनाला काही अडचण नाही. वस्तू, व्यक्ती आणि पुन्हा व्यवहार या 3 गोष्टी ह्या जगात होणारच आहे. मग होणार आहेत, पण पुन्हा काय आहे? त्या जगाच्या व्यवहाराचा करता मी नाही होऊ. मग मी नाही व्हावं असं वाटत असेल तर सर्व कर्म मी ईश्वरार्पण बुद्धीने करावी. असे कितीतरी आपल्याला हे विवेक सांभाळण्यासाठी ईश्वराने अनेक योजना आपल्या पुढे आणून ठेवलेल्या आहेत. त्या योजनांचा तसा विचार केला पाहिजे. म्हणून सारासार विवेक, आत्मानात्म विवेक, पुन्हा आणखीन काय कितीतरी विवेक असतील की ते तुम्हाला माहिती असतील. नित्य अनित्य विवेक, मग आत्मा नित्य आहे, निरक्षीर विवेक, अशा पद्धतीने म्हणजे कितीतरी पद्धतीने शेवटी आपल्याला त्या आत्मस्वरूपापर्यंत येण्यासाठी अनेक पद्धतीने विवेक करता येतात आणि त्या विवेकाचं फळ ते सुख. अशा पद्धतीने मी माझ्या आनंदाकडे जाण्याचा विचार करू शकतो. आता पुढे एक वाक्य असं म्हणलंय, विवेकाच्या अभावी वैराग्यादिकांची प्राप्ती होत नाही. जर विवेकच नसेल तर वैराग्यादिकांची प्राप्ती होत नाही, म्हणजे अंतःकरणात वैराग्य निर्माण होत नाही. आणि समर्थ म्हणाले, झालं तर ते हेकांडपिसे असतं, 4 दिवस टिकतं. घरात कोणी गेलं की माणूस म्हणतो या शरीराचं काही खरं नाही, असं अगदी. आता आपलं किती गेले, पण म्हणताना मात्र 5 गेले आणि 50 राहिले म्हणतो. म्हणत नाही 50 गेले 5 राहिले. 60-70तही तो काय असतो, जगायची इच्छा बाळगून असतो. पण कशासाठी जगायचं ह्याचा विचार तो कधीच करत नाही. की मी आत्मरूप होण्यासाठी मला आयुष्य दे देवा, अशी भूमिका मांडणारी किंवा बोलणारी ईश्वरापुढे ही माणसं थोडी. पण मला खूप भरभरून प्रपंच दे, सगळं काही चांगलं असू दे, आणि मग ते काही शक्य नसतं. मग ती रडारड सुरू होते. म्हणून इथे हे अविवेकामुळे असं गोष्टी घडतात. पण विवेक जर असेल, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे, तर मग विवेक नावाची गोष्ट आपल्याला अभ्यासाला खूप महत्वाची ठरते. आता यात काही शंका असतील तर बोला. अनुत्पन्न म्हणजे उत्पन्न न होणार. अ मध्ये नकार आहे. काही विचारायचंय नाही? मग पुढे करूया अभ्यास. आता दुसरा जो विचार आहे तो वैराग्याचा. वैराग्य आपल्याला विवेकयुक्त असलं पाहिजे अशी भूमिका नेहमी मांडली जाते. मग ते जर का काय पद्धतीने आपल्या पुढे वैराग्य आलं पाहिजे, किंवा ज्ञानदेव सुद्धा म्हणतात, जे वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते कैसेनी मज पावती ईश्वराते. म्हणजे अशा पद्धतीने विवेक नाही, वैराग्य नाही. संत मंडळी विवेकयुक्त वैराग्याने वागतात आणि पुन्हा ईश्वराला हात जोडून म्हणतात की माझ्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, तर तू मला मदत कर. मग एवढा मोठा नम्रपणा त्यांचा, आणि आमच्याकडे कशाचाच पत्ता नाही, पण आम्ही अगदी असं म्हणजे चालणार नाही. ही त्यातली भूमिका आहे. या लोकापासून तर थेट ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगसुखाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. या लोकापासून ते ब्रह्मलोक तर जाऊ दे, आता तो तर फारच लांब आहे आपल्याला, पण निदान या लोकाचा विचार करावा. आता या लोकाच्या या लोकात असलेले जे, आता या लोकातनं पुन्हा माझ्या जवळचं जो जेवढा लोक आहे तेवढा, मी आणि माझे या संदर्भातला माझा जो परिघ आहे तेवढा. आता त्या ठिकाणी अनुकूल मानलेल्या भोगसुखाच्या, मुख्य मुद्दा काय आहे, प्रतिकूल मानलेल्या भोगसुखाला वैराग्य ते म्हणत नाहीयेत. तर अनुकूल आहे, माझं शरीर अत्यंत अनुकूल आहे, पण तरी सुद्धा मी त्याचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. ही भूमिका पक्की पाहिजे की ते जे काय विषय जे आहेत ते मला भोगण्यासाठी अत्यंत अनुकूल स्थिती आहे. माझ्याकडे पैसे आहेत, नंतर माझ्याकडे पुन्हा काय आहे, वेळ आहे, आणि सगळं काही आहे, मला सिनेमाला जाता येणं शक्य आहे. तरी पण हा अनुकूल भोग आहे म्हणजे या जगातला. पण तिथे काय आहे, तो मला अनुकूल भोग आहे, सगळं काही व्यवस्थितपणे आहे, पण मी सिनेमा पाहणार नाही, कारण त्यामध्ये जो मी माझा वेळ वाया घालवतो तो मला माझ्या अभ्यासाला देता येईल, म्हणून मी सिनेमाला जाणार नाही. याला काय म्हणायचं, याला वैराग्य म्हणायचं. म्हणजे ह्या अनुकूल भोगाला साखर डायबिटीज झाल्यावर सोडली या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. पण पुन्हा काय आहे,
डायबिटीस नसताना मी साखरेचे पदार्थ 15 दिवस नाही खाणार आहे, असा जर विचार आला मनात, तर मग काय झालेलं आहे तिथे अनुकूल भोग आला. मुख्य विचार काय आहे इथे, अनुकूल मानलेले जे भोग आहे त्या भोग्य सुखाच्या त्यागाच्या इच्छेस, म्हणजे असा त्याचा मला त्याग करता आला पाहिजे. एखादी गोष्ट मला लगेच मिळेल नाही तर नाही मिळेल, पण नाही मिळाली तरी सुद्धा मी शांत आहे आणि मिळाल्यावर सुद्धा शांत आहे. मी नेहमीच उदाहरण देतो, कोपऱ्यावर बटाटे वडा मिळत असेल तर डेक्कनपर्यंत काय आता नाही 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 नाही, 15 ऑगस्ट दुकानं बंद, मग शेवटी मला कुठे जावं लागलं, पुणे स्टेशनला जावं लागलं. अशा अर्थाने 10-15 किलोमीटर बटाटे वडा खायला गेला, याला काहीही अर्थ नाही. असे जे काय विचार आहेत, म्हणून अनुकूल भोगाचा त्याग घडला पाहिजे. आणि त्याग घडला की मग तिथे काय आहे, ती जी बचत आहे वेळेची, त्या बचतीचा उपयोग मी माझ्या अभ्यासासाठी करू शकतो. हा त्यातला एक महत्त्वाचा विचार आहे. वैराग्य म्हणजे उद्वेग नव्हे, कारण वैराग्य उद्वेगातनं सुद्धा येतं. आता नको बाबा, फार कंटाळा आला नोकरीचा, मग काय करतो, ही नोकरी सोडतो आणि दुसरी धरतो. 60व्या वर्षी रिटायर होतो, पुन्हा रिटायर झाल्या झाल्या दुसरीकडे जॉईन होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मला काय करायला पाहिजे, ज्यावेळी आपण दिशाहीन असतो त्यावेळी मात्र ह्या अशा काहीतरी विपरीत गोष्टी आपल्या अंतःकरणात घडतात आणि मग काय होऊन जातं, ते उद्वेगयुक्त अंतःकरण आपणच तयार करीत असतो आपलं, की काय झालं मला मनात, आता मला कंटाळा आला. उद्वेग आला म्हणजे काय झालं, कंटाळा झाला. असे कंटाळा हा शब्द त्याच्या 5वीला पुजल्यासारखा तो सतत म्हणत असतो ती व्यक्ती, पण त्याला काही खरा अर्थ नाही. वास्तवात मी आनंदाचा ठेवा असताना मी जर मला कंटाळा आणत असेल तर त्याचं कारण मीच आहे, हे मला काही वेळेला कळत नाही. म्हणून वैराग्य म्हणजे उद्वेग नव्हे, कारण उद्वेग वाहणाऱ्याच्या पदरी शेवटी केवळ दुःखच प्राप्त होत असते. कारण जिथे जिथे उद्वेग असतो तिथे तिथे काय असतं, तिथे तिथे दुःख असतं. आता भेटून सुद्धा काय असतं, आता परवा आम्ही शिवगडावर गेलो, आता चांगले छान 2 महिने एक कपल तिथे राहिलं, खूप सेवा छान केली. त्या दोन्ही व्यक्ती अतिशय सुंदर आहेत, नो डाऊट, अगदी खूप सुंदर केली. जाताना रडायला लागले. म्हटलं रडायचं कशाला, त्याचं कारण मूळ मुख्य आहे. येताना आनंद आहे आणि जाताना काय आहे, म्हणजे शेवटी काय घेऊन चाललो मी, असं नाही चालणार. आता इथे मी 2 महिने राहिलो, खूप छान मला काका मिळाले, हे सगळं मिळाले. मी ते 2 महिन्यात मिळालेल्या काकांनी सांगितलेल्या गोष्टींचं मी काय केलं, अशी भूमिका तयार होते. यासाठी आपल्याला काय आहे, आपल्याला नीट समजलं पाहिजे, सोहमभाव अस्तवला पाहिजे, सुखसुद्धा अस्तवलं पाहिजे. अस्तवतच नाही आमचं सुख, ते दुःखरूपानेच बाहेर येतं, तर तसं चालणार नाही. म्हणून इथे काय आहे की समर्थ म्हणतात तसं तेच मग काही वेळा आपण प्रूव्ह करतो. सुख सुख पाहता दुःख ठाकून आले. 2 महिने छान सुख होतं आणि जाताना काय झालं. मग तसंच एकदा आम्ही काकांच्या इथं गेलो, त्यावेळी ते म्हणाले यांच्या आगमनाचा चहा करा आणि यांच्या निरोपाचा चहा करा. निरोपाचा चहा करा म्हणल्याला लागले रडायला. अरे म्हणले रडायचं काय आहे त्यात, नाहीतर इथे दोन्हीपैकी एक आहे, कायमचं राहतेही जमत नसतं. मग ते घरचा प्रपंच कोण चालविल, मग इथला प्रपंच काही चालवायला सांगितलंय का कोणी. पण ते असे विचारधारा ज्या आहेत ना, ते वैराग्याचा विचार नीट केलेला नाही. म्हणजे अनुकूल भोगाच्या त्यागाला मुख्य विचार काय आहे की आपण एकदा करून पाहावं की मला शिवगडला जावं असं वाटतंय पण मी जाणार नाही, अशा पद्धतीने विचार करावा. आणि नाही वाटत आहे तर मी जाऊन येतो एकदा. म्हणजे विचार काय आहे, हरकत नाही, जाणं येणं करायलाही हरकत नाही, पण तिथून येताना आणि जाताना जे येणं जाणं जे आहे ते मात्र ते स्वामी प्रज्ञानानंदांसारखं असलं पाहिजे. सहजची आलो सहजची गेलो, सहज जाणं झालं पाहिजे, सहज येणं झालं पाहिजे. तिथे सुखदुःखाचा कुठेही उद्वेग नसला पाहिजे. सुखाचाही उद्वेगच आहे पाहायला गेलं तर, कारण सुखाचंही पुन्हा काय आहे, तिथे होणारा सुख असेल तर नाशच आहे. म्हणून इथे काय आहे की उद्वेगाच्या पदरी शेवटी दुःखच प्राप्त होते व खऱ्या विषय वैराग्याच्या पोटी आत्मलाभ होतो. कारण हे वैराग्य काय सांगतं पुन्हा की जे येणारं आणि जाणारं सगळं जे या जगातातले पदार्थ आहेत त्यांचा माझा संबंध वास्तवात नाही, तो कल्पितात आहे. म्हणून त्या पदार्थांबरोबर असलेला जो व्यावहारिक संबंध आहे तेवढाच मी साजरा करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा साजरा करतो तेव्हा ते पदार्थ, व्यक्ती, परिस्थिती आणि
वस्तू ह्या मला बरोबर अडकवतात. वास्तवात त्या नाही अडकवत, पण माझी अंतःकरण वृत्ती तिथे जाऊन अडकते आणि मग मी म्हणतो ते मला सोडत नाही, मी काय करू? ते नाही मला सोडत असं नाहीये, मी त्याला सोडत नसतो हे मला लक्षात येत नाही. हा त्यातला मुख्य विचारधारा आहे. आणि ती जर विचारधारा आपल्याला लक्षात आलं तर मग काय आहे, विषय वैराग्याच्या पोटी आत्मलाभ होतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते बाजूला करून जाता येतो, हा त्यातला भाग आहे. म्हणून वानप्रस्थ पूर्वी ठेवला होता. मग आता घरात वानप्रस्थ कसा साजरा करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. हे विषय वैराग्य तेच खरे की जे आत्मप्राप्तीचे दैवच होय. म्हणजे ते मला आत्मप्राप्तीला काय करतं, वेळ तयार करतो. म्हणजे माझ्या आत्मप्राप्तीला मी जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार करायचा असतो. आणि या वैराग्यातनं मी प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे की ज्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यापासून मी दूर पळत होतो, मी कधी जात नव्हतो, नातेवाईकांकडे जात नव्हतो, कारण ते मला अभ्यास करू देत नव्हते, म्हणून मी नातेवाईकांना वर्ज्य केलं, म्हणून मी घराच्या बाहेर पडणं वर्ज्य केलं गरज नसताना. आणि अशा पद्धतीने जो सगळा वेळ मी अभ्यास केला त्याचा परिणाम काय झाला, मुख्य मुद्दा काय आहे, त्याचा परिणाम माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली. आणि मग जेव्हा कधीतरी जायची वेळ येते तेव्हा काय होऊन जातं, त्याच व्यक्ती, तेच पदार्थ, तीच परिस्थिती माझ्यासमोर असते, पण माझी अंतःकरण वृत्ती हलत नाही. आता याला काय म्हणायचं, याला म्हणायचं वैराग्य सिद्ध झालं. आणि ती हलत नाही हेही मला कळतं. विवेकाचाही तसाच विचार आहे. एक जगत सत्य असून उर्वरित सगळं एक आत्माच सत्य असून, चुकीचं बोललो मी, एक आत्माच सत्य असून जगत काय आहे, मिथ्या आहे. मग जगत मिथ्या ठरणं हा विवेकाचा प्रथम पार्ट आहे. आणि ते एकदा मिथ्या ठरलं विचार करून की तो आत्मा सत्य आहे, ते कळण्याची तिथे व्यवस्थाच आहे. म्हणजे विवेकामुळे मला अंतिमतः विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र अंतिमतः मला असं लक्षात येतं की तिथे विवेकामुळे मी आनंदाचा ठेवा आहे हे माझं मला कळून गेलं. म्हणजेच आपल्याला लक्षपूर्वक काय करावं लागतं की जे मी माझं आहे ते मी नाही, असा सतत मला काय करावा लागतो, विचार करायचा. मग शरीर माझं आहे पण ते मी नाही. आता शरीर माझं आहे पण ते मी नाही, मग शरीर काय करावं, ते जिथे अभ्यास चाललाय तिथे त्या शरीराला नेण्याचा सतत प्रयत्न करावा, स्थूल शरीराला. आता मन माझं आहे पण ते मी नाही, कारण मन माझं आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मन माझ्यापेक्षा वेगळे हे मला कळतं ना. कारण बोलतो ना, माझं मन आज काय आहे, विचारसागरच्या अभ्यासाला जावं असं म्हणत नाहीये. असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय झालेलं असतं, मनाने काय केलेलं असतं, वैराग्याची गोंधळ केलेला असतो. असं ते विचार आपल्याला पक्के कळत गेले ना की तो साधक कसा असतो, पक्का असतो. म्हणजे आम्ही सज्जनगडावर जायचो, मग शेवटचा दिवस यायचा त्या अभ्यास वर्गाचा शेवटचा दिवस आला की तो मिलिंद कुलकर्णी वगैरे म्हणायचं, मग पुढच्या वर्षीचा वर्ग कोणत्या दिवशी आहे रे, म्हणे काय तारखा वगैरे काय आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की नाही, या वर्गाला यायची काय आहे, इथे सतत इच्छा आहे, म्हणजे इथे अभ्यास होतो. अशा पद्धतीने ते विचार सगळे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण हे सगळे विवेक वैराग्याचे जे विचारधारा आहेत त्या मला माझ्या अभ्यासाकडे घेऊन जातात. आणि अभ्यासाकडे घेऊन जातात म्हणून काय आहे की ते आत्मप्राप्तीचं वैभव होऊन जातं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मन माझं आहे पण ते मी नाही, म्हणून मन माझ्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून मनाला आपल्याला मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मनाला आपण सांगू शकतो की हे मना, तू आत्ता जरी अनात्म पदार्थांचा विचार करत असला तरी सरते शेवटी तुला दुःख भोगावं लागेल. आणि मन माझं असल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर होईल, म्हणून तुला मी हा विचार करायला परवानगी देणार नाही. अशा पद्धतीने मी मनाला काय करू शकतो, आवरू शकतो. बुद्धीला काय करू शकतो, आवरू शकतो. अशा पद्धतीने जे जे काय माझ्यापेक्षा वेगळं असतं त्याला मी काय करू शकतो, आवर घालू शकतो. मग तेच आवर घातला की तेच मला ते देवरूप होण्यासाठी त्याचा विचार करता येतो. म्हणून विषय वैराग्य काय आहे, देवरूप होण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आत्मप्राप्ती या शब्दाचा अर्थ देवरूप म्हणूया. ज्याच्यामुळे साधक ब्रह्मानंदा एवढ्या मोठ्या लाभास पात्र होतात. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोडा लटिक्याचा संग. लटिका शब्दाचा अर्थ अहंकार. मग अहंकाराचा संग सोडा, मग तो मिळेल की. तो म्हणजे कोण, पुन्हा आत्मानंद. मग आत्मानंद मिळेल की.
मग तो ब्रह्मानंदा एवढ्या लाभास पात्र होतो. कधी विषयातील असुचित्व पाहून वैराग्य निर्माण होते. असुचित्व म्हणजे ते अशुभ असे जे, म्हणजे शुची म्हणजे स्वच्छ किंवा शुची म्हणजे शुभ अशा पद्धतीने आहे, पवित्र अशाही पद्धतीने आहे. पण कधी कधी विषयातील अशुचित्व पाहून वैराग्य निर्माण होते. म्हणजे काय असतं की काही विषय जे आहेत ते अशुची आहेत. आता परस्त्री, परधन, परनिंदा हे तीनही विषय कसे आहेत ते अशुचीमध्ये येतात. म्हणजे निषिद्ध विभागात त्याची सगळी जी काय नोंदणी आहे ती तिथे येते. मग आता काय होऊन जातं, त्याचे इफेक्ट आपण पाहतो समाजावर किती होतात, काय होतात. आणि मग त्यामुळे काय होऊन जातं, आपल्याला ते असुचित्व पाहून काय होऊन जातं, आपल्याला वैराग्य येऊ शकतं. हाही एक त्यातला भाग आहे. तर कधी विषयातले साधनाधीनत्व, सातिशयत्व, म्हणजे त्यातलं आता साधनाधीनत्वचा अर्थ मला एक्झॅक्ट आत्ता लक्षात येत नाही, पण सातिशयत्व म्हणजे मर्यादितपणा असा तो मर्यादितपणा इत्यादी दोषदर्शनाने वैराग्य निर्माण होते. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की त्याच्यामध्ये मला काही मिळतंय हे बरोबर आहे, पण मला पूर्ण समाधान काही प्राप्त होतं नाही. आणि साधनाधीनत्वाचा अर्थ असा आहे की ते प्राप्त करून घेण्यामध्ये खूप कष्ट आहे, म्हणजे ते खूप मला कष्टप्रद आहे. आणि पुन्हा कसं आहे, सातिशयत्व आहे, त्यातून मिळणारं जे सुख आहे ते अतिशय काय होऊन जातं, मर्यादित असतं. मग इत्यादी दोषदर्शनाने वैराग्य निर्माण होते. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आपला जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा अर्थ नाही, अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. त्याही पेक्षा अनित्यत्व दोष जाणून निर्माण होणारे वैराग्य तीव्र असते. म्हणजे नित्य अनित्य पुन्हा विवेकातनं जे काय वैराग्य तयार होतं ते मात्र काय आहे, ते तीव्र तर आहे की ते मोक्षास काय आहे, अनुकूल आहे, असा त्याचा विचार करतात. म्हणून याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी संसारा या समजता जाणी जे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. म्हणजे एकदा जर देहादी प्रपंच अनित्य ठरला तर त्याला वैराग्याचा वेगळा काही विचार करायची गरज नाही. जेव्हा संसारास अनित्यत्व आहे, म्हणजे आहेच आहे संसारात, जेथे असं म्हणायला पाहिजे, जेथे या शब्दाचा अर्थ संसार हा कसा आहे, उत्पत्ती स्थिती नाशवाने. मग नाशवाने म्हणून काय आहे, तो अनित्य आहे असे खात्रीने कळेल. मुख्य मुद्दा काय आहे, खात्रीने कळेल या शब्दाचा अर्थ पुन्हा शब्दाच्या स्तरावर नाही तर साधन करून स्वतःच्या अनुभवाच्या स्तरावर काय झालं, अशा पद्धतीने खात्रीने कळेल, पटेल. आता पुन्हा कळलं पाहिजे, पटलं पाहिजे. तेव्हा वैराग्याला घालवून दिले असताही वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागते. म्हणजे तो वैराग्य रूपच होतो. आता जो वैराग्य रूप झाला त्याला ते काय आहे, ते वैराग्य त्याच्या पाठीमागे धावतो, असा विशेष आहे. म्हणून इथे काय आहे की त्या वैराग्याची सहजता ही जी भूमिका आहे, ती सहजता म्हणजे ज्या पदार्थांविषयी अनात्म मी त्यांना दूर लोटत होतो, आता ते पदार्थ माझ्या जवळ आले तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत आहे. इथपर्यंत अभ्यास केल्यानंतर ते वैराग्य काय आहे, ते नको म्हणलं तरी सुद्धा आपल्या पाठीमागे येतं. ऐहिक पारत्रिक भोग्य विषयांविषयी मिथ्यात्म. मुख्य मुद्दा काय, ऐहिक आणि पारत्रिक. म्हणजे ऐहिकमध्ये या इथले भोग आणि पारत्रिकमध्ये स्वर्ग. आता त्यातला स्वर्गच इंटरेस्टिंग आहे. बाकी कोणाला विष्णू लोकात वगैरे फार थोड्यांना इंटरेस्ट असतो, पण त्यातल्या त्यात स्वर्गात जायची इच्छा फार असते, कारण टी व्हीमध्ये अगदी भडकपणे दाखवलं जातं सिरीजमध्ये. तर तो भाग आहे. आता भोग्य विषयांविषयी मिथ्यात्व. मुख्य मुद्दा काय आहे की ते स्वर्गातले सगळे भोग कसे आहेत, पुन्हा उत्पत्ती स्थिती नाशवान आहेत म्हणून ते कसे आहेत, मिथ्या आहेत म्हणून ते कसे आहेत, पुन्हा विवेकाच्या दृष्टीने पाहिलं तर अनात्म विचारात मोडतात, आणि म्हणून त्याविषयी मला वैराग्य असलं पाहिजे. आता मिथ्यात्व ज्ञानमूलक वैराग्य हे उपरयुक्त. म्हणजे ते मिथ्या आहेत, ऐहिक आणि पारत्रिक भोग सगळे मिथ्या आहेत. तेच काय आहेत, तेच ज्ञानपूर्वक जर त्याचा विचार झालेला असेल तर माझी अंतःकरण वृत्ती ही ज्ञानरूपतेकडे निघून जाते. हे उपरयुक्त वैराग्यापेक्षाही तीव्रतम स्वरूपाचे असते. म्हणून इथे काहीही झालं तरी तो वैराग्याचा जो अत्यंत कठोर अभ्यास करणारा जो असतो, तो म्हणजे कुठेही काय करत नाही, एक्सक्युजेस घेत नाही की काही ठिकाणी ठीक आहे, मग
संघाचा विषय, काही ठिकाणी असंगाचा विषय आहे, मग काही ठिकाणी वस्तुतः त्याग आहे, काही ठिकाणी संगतः त्याग आहे. पण काय असतं की प्रापंचिकाला संगतः त्यागाचा विचार थोडासा करता येतो, पण तोच जर का काय म्हणूया भगवा वस्त्रधारी असेल तर मग त्याला दोन्ही बाजूनी त्यागाचा विचार मांडावा लागतो. म्हणजे इथे काय आहे की काही जण काय असतात, पुन्हा संसारात भगवे वस्त्रधारी असतात अंतःकरणामध्ये, आणि अत्यंत तीव्रतेने ते विचार करतात आणि या नको असलेल्या विचारांना ते सहज बाजूला काढतात. स्वरूपाचे असते की जे अतोन्य अतोन्यता अतोन्यदार्थम यदल्पम तन्मत्तरम तन्मर्त्यम नाल्पे सुखमास्ती इत्यादी श्रुतीद्वारा परमात्मा व्यतिरिक्त, आता ह्या श्रुतीचं काय म्हणणं आहे की परमात्मा व्यतिरिक्त सर्व दुःखरूप आहे, हे पहिलं वाक्य आहे. एक आत्मस्वरूपापेक्षा उर्वरित जगत कसं आहे, ते पुन्हा येणारं आहे, दुःखरूपच आहे. कारण का सुख गेल्याचंही पुन्हा आपण तो विचार केलाय की दुःखच आहे, सुख येतं आणि काही काळ टिकून जातं, म्हणून सुखसुद्धा दुःखरूपच आहे. परिच्छिन्न, परिच्छिन्न शब्दाचा अर्थ मर्यादित आणि प्रातिभासिक असल्याने, प्रातिभासिक या शब्दाचा अर्थ काय, रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा सर्प प्रातिभासिक आहे, किंवा शुक्ती उपहित चैतन्यावर भासणारी चांदी प्रातिभासिक आहे. प्रातिभासिक शब्दाचा अर्थ भ्रमातली आहे. भ्रमात भासणारे पदार्थ वास्तवात नसतात, म्हणून मग ते भासतात कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्या कल्पनेत आहेत तोपर्यंतच त्याचा भास आहे. मग ते आपल्या कल्पनेतनं निघून गेले की मग त्यांचं वर्णन काय केलं जातं, प्रतिती मात्र सत्तावान. जोपर्यंत माझ्या प्रतितीत आहे तोपर्यंत काय आहे, हे सर्व जगतातले पदार्थ कसे आहेत, प्रातिभासिक आहेत. म्हणजे कसे आहेत, आभासिक आहेत. आणि आभासिक असल्यामुळे पुन्हा काय आहे, ते माझ्या वैराग्याचा विषय आहे. काकांनी एकदा सांगितलं होतं असं, फार पूर्वी त्यांना एक सुंदर घड्याळ भेट दिलं होतं. ते चांगलं असं छान होतं, महागडं होतं, पण याचा अर्थ ते मी तुम्हाला देणार नाही असं त्यांनी म्हटलं, जरी घड्याळ प्रातिभासिक असलं तरी. म्हणजे मूळ विचार काय आहे आपल्याला, की त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणात किती आसक्ती आहे, ते वेअर केल्याने माझी दृष्टी किती त्या ठिकाणी जातीये, आणि त्यामुळे मी किती काय म्हणूया एक शांत नाहीये, पण कसं आहे, अनसेटल आहे. माझी अंतःकरण वृत्ती सतत तिथे जाते. त्यावेळी ते कोणीतरी मला विचारावं, मग केवढ्याचं आहे, कुठून आणलं वगैरे, हे सगळ्या ज्या भूमिका माझ्या अंतःकरणात जेव्हा तयार होतात तेव्हा मी वैराग्यापासून दूर गेलेला असतो, अभ्यासापासून दूर गेलेला असतो. ही भूमिका आहे. म्हणून प्रातिभासिक जे सगळे पदार्थ आहेत ना, ते त्याच्याविषयी अतिरिक्त जो विचार आहे तो मला त्रासदायक आहे. तिथे मी मला काय केलं पाहिजे, शांत केलं पाहिजे. ही भूमिका आहे. असल्याचे जाणून मिथ्यात्व दोष ज्ञानमूलक, मुख्य विचार काय आहे की हे सगळे पदार्थ कसे आहेत, मिथ्या आहेत, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, म्हणजे पुन्हा उत्पत्ती स्थिती नाशवान आहेत. म्हणून त्याविषयी वैराग्य ज्ञान पर्यावसायी असते. म्हणून त्याच्याविषयी जे काय मला वैराग्य प्राप्त झालं तर माझी अंतःकरण वृत्ती त्या निमित्ताने शांत होऊ शकते. हा विचार इथे पूर्ण झालेला आहे. अशी एक भूमिका आहे. इथे काही शंका आहेत काय? नाही, तसं नाही. प्रत्येकाला करायचं आहे, पण करताना काही वेळा कसं असतं, परफॉर्म करताना त्याच्यामध्ये काही वेळा आपण सिस्टीममध्ये आपल्याला काही कन्फर्मेशन हवं असतं. मग तिथे ती कन्फर्मेशनची चर्चा होऊ शकते. अशा पद्धतीने काय करावं असे विचार येतात तेव्हा. हा हा तो हा हो नाही, काही नाही. कारण ते आहेच आहे ना, एक ब्रह्मच तेवढं भरला गणदाट हरी दिसे, ही संतांची भूमिका आहे. मग याचा अर्थ काय आहे, सर्व परमात्मा स्वरूपच आहे. परमात्मा व्यतिरिक्त सर्व दुःखरूप, म्हणजे याचा अर्थ काय, जे आहे ते सर्व काय आहे, ते परमात्मा स्वरूपच आहे. हरीची दासा हरिदाही दिशा, ही जी भूमिका आहे ते सगळं कार्यकारण भाव संबंध जेव्हा तयार होतो
तेव्हा ते परमात्म स्वरूपच आहे असं आपल्याला निर्णय करावा लागतो. कारण प्रत्येक कार्य हे कारणरूप आहे. मग आता कार्य काय आहे? जगत आहे. मग जगत आहे, जगत मला कळतं आणि या जगतात आनंद आहे, अशी माझी भूमिका आहे. मग असं आहे तर पुन्हा त्याचं कारण काय आहे? सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. मग कार्यकारण भावामध्ये हे तीन कल्पित रूपाने या जगामध्ये गुण आले असं आपण म्हणू शकतो. वास्तवात गुणगुणी भाव संबंध ब्रह्मस्वरूपामध्ये नाही. पण अशा पद्धतीने आपण अध्यारोपाच्या भाषेमध्ये त्याला स्वीकारून साधन करायचं आणि पुन्हा शेवटी साधन साध्य होता साधनाचा ठाव नाही आणि मग मी साध्यरूप होऊन जातो, असा ते विचार आहे. म्हणजे त्याचं हे आपण म्हणतो ना की परिणिती अशा अर्थाने. हा म्हणजे आता हे मिथ्या निर्णय केला, मिथ्यात्व दोष ज्ञानमूलक, म्हणजे हे जे होणारे जे काय ज्ञानाचे विचार आहेत ते कसे आहे? ते मिथ्यात्व आहे. मग ते दोषयुक्त आहेत. मग मिथ्यात्व दोषयुक्त दृष्टीने मी जर त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं पर्यावसान हे ज्ञानरूपतेमध्ये होतं. म्हणजेच कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. हेच आहे. कारण ते मुख्य मुद्दा काय आहे त्यातलं? वैराग्य हा थोडासा इन बिटवीन विचार आहे त्यातला, पण पुन्हा ज्ञान फल पर्यावसायी हा त्यातला मुख्य विचार आहे अभ्यासाच्या दृष्टीने पाहिजे. अंतिमतः वैराग्य हे इन बिटवीन मध्ये विचार येतो आणि मग मी माझ्या ज्ञानरूपतेशी म्हणजे स्वरूपाशी एकरूप होतो. ही भूमिका तिथली जास्त महत्वाची, कारण शेवटी वैराग्य सुद्धा अलीकडचा विचार पाहायला गेलं तर. पुढे जो आहे तो शेवटचा जो एंड पॉइंट जो आहे तो आत्मस्वरूपाची ऐक्यता हाच आहे. म्हणजे एवढा विचार केल्यावर जे मिळतं ते फळ ज्ञान आहे, ज्ञानच आहे. बस ऐकत ज्ञानाचे लक्षण साई. हा हो, म्हणजे हे सगळं जे काय आपण करतोय म्हणजे ते फळ ज्ञानरूप होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कारण शेवटी काय आहे, विवेक वैराग्य समाधी षटकाचा आपण अभ्यास केला, पण अभ्यास केल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी मला काय मिळतंय, म्हणजे मी आत्म अनात्म विवेक केला तर अनात्मदृष्टी माझी निघून जाते असं म्हणूया, आणि मग मला काय प्राप्त होते? आत्मदृष्टी. आत्मा काय आहे? सुखरूप आहे. आता वैराग्यामध्ये सुद्धा काय आहे की हे जगत म्हणजे उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, म्हणून त्याच्यामध्ये मी माझा अतिरिक्त वेळ वाया घालवणार नाही. नाही घालवला तर वेळ कुठे मी लावणार आहे? मग पुन्हा त्या आत्मस्वरूपाच्या अभ्यासामध्ये लावणार आहे. म्हणजे वैराग्यातनं मी कुठे जाणार आहे? मी सुखरूपतेकडे जाणार आहे. म्हणून यातलं प्रत्येक साधन जे आहे शमदम उपरम किंवा येणारं पुढचं, ते प्रत्येक साधन मला कुठे घेऊन जात आहे? तर ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जात आहे. फक्त एवढंच आहे की ते घेऊन जात आहे, पण ते कसं होत आहे, तिथे मला जो आनंद मिळतोय तो तात्पुरता आहे. म्हणजे तिथे अविद्येची कम्प्लिटली निवृत्ती झालेली नाहीये. मग ती कम्प्लिटली निवृत्ती केव्हा होईल? जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती तत्वम पदार्थ शोधन करेल तेव्हा. आणि मग ती अंतःकरण वृत्ती अत्यंत थोडक्या विचारामध्ये ती आनंदाशी एकरूप होते. पण तत्वम पदार्थ शोधनापर्यंत येईपर्यंतचा जो सगळा विचारधारा आहे ती सगळी विचारधारा ही आहे विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मोक्षता, ही त्यातली विचारधारा. आता हो, येथ अविद्या नाश हे स्थळ. नाश शब्दाचा अर्थ बाद. बाद नाश शब्द म्हणजे महाराजांनी सांगितलं की एखादी गोष्ट जरा प्रकर्षाने मांडायची असेल, म्हणजे काय म्हणूया कणखरपणे मांडायची असेल, तेव्हा तो नाश शब्द संत बोलतात. हरिकृपे त्याचा नाश होय, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. नाश शब्दाचा अर्थ पुन्हा बाद होतो असं. आणि कसं आहे की दोन पद्धतीने पण त्याच्यामध्ये विचार आहेत की पापाचे कळप पळती पुढे, म्हणजे एका जनार्दनी भोग हरिकृपा ही मला कशाने मिळणार? पण हरिनामाने मिळणार. बरोबर आहे, हरीचा विचार करून मिळणार. मग हरिनामाने सुद्धा काय होऊन जातं, माझं जे काय म्हणूया संचित जे आहे ते जळून जातं. मग आता तिथे नाश आहे कारण तिथे जळून गेलं, आणि इथे मात्र काय आहे? बाध आहे. चालू जन्मामध्ये त्याचा बाध आहे, आणि पहिलं जे आहे संचित जे मला पुढच्या जन्माला कारणीभूत होणार आहे ते मात्र जळून जातं. अशा पद्धतीने त्याचे विचार नाश आणि बाध. म्हणजे महाराज एकदा मागे म्हणाले होते की वास्तवात आत्मा आणि ब्रह्म हे एकवाचक शब्द आहे, पण जेव्हा
अभ्यास करायची वेळ येते त्यावेळी पिंड सापेक्ष आत्मा आणि ब्रह्मांड सापेक्ष ब्रह्म अशी भूमिका मांडावीच लागते. पण ज्या दिवशी तुम्ही आत्मस्वरूपाशी एकरूप व्हाल त्यावेळी आत्म्यावर जगताचा विवर्त म्हणला आणि तरी सुद्धा माझं काहीही म्हणणं नाही म्हणे. कारण म्हणे आत्मा आणि ब्रह्म या दोन टर्मिनॉलॉजी त्या जीवनमुक्ताच्या दृष्टीने सारख्याच होऊन जातात असं त्यांनी म्हटलं. म्हणून संतांनी काही ठिकाणी आत्म्यावर विवर्त म्हटलंय. आता ते कसं आहे, ते जो तो बॉस आहे. आता ज्ञानदेवांनी म्हटलं तर कोण त्यांना ऑब्जेक्शन घेणार. त्यांनी म्हटलंय काही ठिकाणी तसं असं आहे. पण आता मला म्हणताना मात्र मी ज्ञानरूप झालेलो नसल्यामुळे मला मात्र ते पुन्हा आत्मा आणि ब्रह्म, पिंड सापेक्ष ब्रह्मांड सापेक्ष, नाश शब्दाचा अर्थ बाद, अशा पद्धतीने मला ते विचार करावे लागतात. अशी ती विचारधारा. बोला 50 मिनिटाचं झालंच आहे कारण पुढचा विषय खूप मोठा आहे थोडा. पण त्याच्या आधी काही शंका असतील तर त्या विचारून घ्या. म्हणजे आजचं चिंतन आपल्याला इथे थांबवता येईल. कारण पुढचं चिंतन परत मोठं आहे. ते संपणार नाही 10 मिनिटात. अशा अर्थाने विवेक हे सुरू होण्याच्या अगोदर वरती चित्तशुद्धी, साधन चतुष्टय संपत्ती आणि विविदिशा इत्यादी दिशा असतात. विविदिशा विविदिशाचे तसे अनेक अर्थ आहेत. मी मागच्या वेळी एक विविदिशाचा अर्थ सांगितला होता पण त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे तो मी नंतर सांगेन तुम्हाला. कारण काय आहे मी एकदा महाराजांनाच विचारीन की नक्की काय आहे त्याचा अर्थ. खूप अर्थ आहेत त्याला. कारण आता इथे तो कंठचामीकर न्याय आलाय पुढे, त्या पुढच्याच पानावर आलेला आहे. पण ते कंठचामीकर न्यायाचं सुद्धा वर्णन केलंय काही ठिकाणी. तर ते सुद्धा असं काय हो विविदिशा इत्यादी द्वारा. विविदिशा म्हणजे विविध साधनाद्वारा असाही त्याचा अर्थ आहे. हा पण एक अर्थ आपल्याला करता येऊ शकतो. साधन चतुष्टय संपत्ती, विविदिशा म्हणजे इत्यादी अशा पद्धतीने सगळे जे काय विचार आहे. पण त्याचा एक स्पेसिफिक अर्थ आहे तो माझ्या आता लक्षात तर नाही. नाही ते नाहीये, ते नाहीये. नाही विधियुक्त संन्यास नाही. म्हणजे विविदिशामध्ये ते श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन इत्यादी द्वारा म्हणजे त्याच्या पुढचे. कारण इथपर्यंत काय सांगितलंय की चित्तशुद्धी आणि साधन चतुष्टय संपत्ती आणि त्याच्या पुढे 3 साधन आहेत, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन. मग त्याचा समावेश हा विविदिशेत येतो. त्यातला तो पार्ट आहे असं. काय म्हणजे अल्प प्रमाणामध्ये आणि अल्पम म्हणजे तो परिच्छिन्न परिच्छिन्न हा शब्द. आपले स्वप्नातील अनुभव हो. आता स्वप्ने जे जे देखील ते तेवढ्या पुरतं असतं. तसं जगत म्हणून हा मर्यादित आहे. हा देहादी प्रपंच मर्यादित आहे. का मर्यादित आहे? ज्ञानाने त्याचा बाध होतो म्हणून तो काय आहे, तो मर्यादित आहे अशा रीतीने. आणि पुन्हा अध्यस्त अधिष्ठानाची भाषा येते तेव्हा प्रपंच कसा आहे, पुन्हा इथे प्रातिभासिक आहे म्हणजे अध्यस्त आहे आणि म्हणून तो काय आहे, परिच्छिन्न आहे, मर्यादित आहे. आणि स्वरूप कसं आहे, अमर्याद आहे. अमर्याद स्वरूपाच्या सत्तेवर हे मर्यादित जगत भासते. अशा पद्धतीने परिच्छिन्न शब्द एक हो 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 हां हां हां. माझा संस्कृतचा जास्त अभ्यास नाही त्यामुळे मी उगाच त्याचे काय अर्थ आहेत हे मी नाही सांगू शकत. पण त्यांनी खाली जो अर्थ दिलाय तो त्या 3 याचा अर्थ असा दिलाय की एका परमात्म्या व्यतिरिक्त सर्व दुःखरूप आहे. आता दुःखरूप आहे याचा अर्थ सर्व या शब्दाचा अर्थ जगत यामध्ये सर्व सांगितलं त्यांनी. दुःखाचं ते मूळ आहे. काय ओवी आहे ती, दुःख मूळ जे असं सांगितलंय ना, एक काहीतरी असं काहीतरी आहे ओवी. परिच्छिन्न आहे म्हणजे मर्यादित आहे असं ते सांगितलंय.
जयासी वाटे सुखाचे असावे तेणे सकळ स्वजन त्यागावे स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे. आता हे सगळे काय आहेत? दुःख मुळातले विचार आहेत असं. कारण हा शब्द परिच्छिन्न शब्द काकांनी फार अडवून धरला होता ब्रह्मसूत्रामध्ये. परिच्छिन्न शब्दाचा अर्थच सांगा म्हणाले. नाही, त्यांनी मर्यादित शब्द सांगितला. हे सगळं मर्यादित आहे म्हणजे ते काय आहे ते मला सांगा. ते शब्द ते विचारसागरमध्ये वापरलाय वगैरे चुकून माझ्या लक्षात आला, त्यावेळी मला आठवतंय परिच्छिन्न शब्द. पण हे अभ्यास करायची एक रीती तयार होते. कमीत कमी भाषेत आपण त्याचा अभ्यास विचारधारा पूर्ण करू शकतो. हा त्यातला भाग आहे, नेमका आणि नेटका असं. परिच्छिन्न. साधनेच्या अधीन, साधनाधीनत्व. हा, साधनेच्या अधीन. अधीन म्हणजेच याचा अर्थ ते मिळवण्यासाठी कष्ट आहे. हा, साधनाधीनत्वामध्ये कष्टप्रदत आहे असं. आणि सातिशयत्व म्हणजे मर्यादित्व. हा, निरतिशय आणि सातिशय. आत्मा निरतिशय आहे आणि या जगातले सर्व पदार्थ मला जे आनंद देतात तो सातिशय सुखाचा आनंद आहे, म्हणजे मर्यादित आहे असं. सातिशय म्हणजे आहे म्हणजे त्याला डायमेन्शन्स आहे, म्हणजे त्याची सुरुवात आहे आणि त्याचा शेवट आहे. त्यालाही सातिशयत्व दिलं जातं असंही. म्हणजे मर्यादित्व असं. उद्देश तोच आहे ना. म्हणजे या जगातल्या पदार्थांमधनं जे काय माझ्या अंतःकरणामध्ये सुख प्रगट होतं, म्हणजे वृत्ती शांत झाल्यामुळे, ते सर्व सातिशय सुख आहे, म्हणजे येणारं आणि जाणारं आहे अशा अर्थाने. हे बंद करू का? मग काय बोलायचं ते बोला, तो काही विषय नाही.